भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगता येईल का? नाव मग सागर धनराज पाटील. सागर धनराज पाटील. धनराज पाटील. आपलं गाव? नगाव. नागाव. तालुका धुळे. जिल्हा धुळे. शेतकरी मित्रांनो, आपण आज बोरांचे व्हिडिओ बनवतोय कारण आपलं पहिलेच वर्ष आहे. आपलं ॲग्रीटोन गोल्ड आपण बोरांसाठी दिलंय. आपले हे शेतकरी मित्र, परत एकदा नाव सांगा. सागर धनराज पाटील. सागर धनराज पाटील. सागर भैयाला आपण मला वाटतं पहिले एक डेमो दिला होता. डेमो दिला आणि डेमोचे त्यांनी रिझल्ट घेतल्याच्या नंतरला आता 6 दिवसापूर्वी त्यांनी ॲग्रीटोन गोल्ड सोडलं. बरोबर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता. हे फळं आपण तेवढ्यासाठीच काढून आणलेत. हे बघू शकता, या फळांची साईज अजून तोडणीला नाही आहेत. भाऊ म्हणताय की अजून 3 ते 4 दिवस तोडायचे नाही. बरोबर. म्हणजे याची साईज तुम्ही समजू शकता किंवा तुम्ही बघू शकता की याची साईज कुठपर्यंत जाणार आहे. भाऊ सागर भाऊ, तुम्हाला खरोखर हे बघा, तुमच्यामुळं कुठलाही शेतकरी फसायला नको. आपण शेतकरी आहोत, बरोबर. तर आपल्यामुळं कुठलाही शेतकरी फसायला नको. बरोबर. मग त्यामुळं व्हिडिओ मध्ये जे तुम्हाला रिझल्ट मिळाला असेल तरच रिझल्ट हो म्हणा, किंवा नसन मिळाला तर नाही म्हणा. तुमच्या समोर तुम्हाला जे नुकसान जरी झालं असेल तरी तुम्ही सांगा, म्हणजे मी तुमच्या समोर युट्यूबला तो व्हिडिओ अपलोड करील. जर कदाचित तुम्हाला रिझल्ट नसतील तर, आणि आले असतील तर खरंच सांगा, खोटं बोलू नका. काय होतं, आम्हाला भेटला रिझल्ट भेटला तर काय रिझल्ट भेटला तुम्हाला सांगू शकता का? कसं साईज मध्ये काय परिणाम झाला? साईज पहिले खूप लहान होती, आता साईज मोठी आणि क्वालिटी बी एकदम व्यवस्थित आहे. क्वालिटी व्यवस्थित, वजन पण वाढलं. तुम्ही बाकीचा बी थोडा बहुत दाखवू शकता. आपण दाखवलेलाच नाही. हा, बोला ना. पहिले 70-60 ग्रॅम असेल तर आता 80-90-250 असं, म्हणजे 70-60 ग्रॅम होतं तर 90-100 असं ते जायला लागलं. आणि जे 150चं होतं ते 250-200 असं 200-250 पर्यंत जायला लागले. शेतकरी मित्रांनो, तुम्ही येऊ शकता नगावला आपल्या सागर भाऊच्या प्लॉट वरती. मी सांगतोय म्हणूनच नाही, तुम्ही प्रत्यक्ष या, बघा. तुम्हाला क्वालिटी मधला फरक पण दिसेल. आणि मी खोटं सांगत नाहीये किंवा मला तुम्हाला पटवायला मी आलेलो नाहीये, किंवा शेतकऱ्यांना तुम्हाला काही फूस लावून नाही आलेलो. तुम्हाला फक्त पहिल्यांदा येऊन सांगितलं मी डेमो देतो, तुम्ही रिझल्ट घ्या. जरा त्याच्यानंतर तुम्ही डेमो घेतल्यावर किती फोर्स केला की मला औषध पाठवा साहेब. आणि जास्त रिझल्ट अजून 2-4 दिवस झाले, अजून 100% 6 दिवस झाले. 6 दिवस झाले. आणि आपल्या प्रोडक्टचे जे रिझल्ट आहे ते सोडल्याच्या नंतर 1 महिना चालतात. 1 महिना चालतात. म्हणजे तुम्हाला मध्ये ना वॉटर सोलेबल द्यायची गरज आहे, ना काही खतं द्यायची गरज आहे, ना त्याला टॉनिक द्यायची गरज आहे. कुठल्याही गोष्टीची गरज भासत नाही. आणि मित्रांनो, क्वालिटीसाठी सुद्धा आपण ज्यावेळेस जमिनीतून औषध सोडतो तर ऑटोमॅटिक क्वालिटी वरती येते. वरतून तुम्हाला कुठलाही स्प्रे घ्यायची गरज नाही. जे आमचे लोक काय करतात, आमचे प्रतिनिधी येऊन हे घे, ते घे, यू घे, त्यू घे, आणि शेतकऱ्यांना फक्त लुटायचं काम आमचं चालू आहे. पण कुठंतरी अशा कंपनी सोबत तुम्ही जा, किंवा अशा लोकांसोबत जा ज्या लोकांकडून तुम्हाला कमी खर्चात चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट मिळेल, की जेणेकरून आपले उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. आणि मी ही गोष्ट बऱ्याचदा पोट तिडकीनं बोलत आलोय की आम्हा लोकांना कमवायचंय. बरोबर. आम्ही कमवायसाठी, पण शेतकऱ्यांना या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे की बाबा रे, जी वस्तू आपण घेतोय किंवा जे औषध खत आपण घेऊ लागलो तर त्याचे खरोखर आपल्याला तेवढे फायदे होतात का नुसतं. आता आमचे मित्र दीपक सर हे आम्ही सोबत काम करतो. हा, हे धुळे बघताय, धुळे नंदुरबार. बरोबर. मग फोन सायलेंट करा ना 1 मिनिट. तर आपण धुळे नंदुरबार ज्यावेळेस हे बघताय, पण मला हे सांगायचंय तुम्हाला की बाबांनो, तुम्ही औषधं घेत असताना कुठेतरी त्या औषधाची क्वालिटी बघा. आम्हाला नका हे करू. मी तर तुमच्या बागेत 4 व्हीलर मध्ये येतो, मलाही 4 व्हीलर घ्यायची ना, मला नाही घ्यायची का? पण तुम्ही सगळे पैसे आम्हालाच देत असाल तर तुम्ही 4 व्हीलर कधी घेणार? बरोबर. हे बघा, कंपन्यांचे काम आहे तुम्हाला चॉकलेट द्यायचं. बरोबर. आणि आम्ही चॉकलेट द्यायलाच आलेलो असतो. फक्त ते चॉकलेट कितपत घ्यायचं हे तुम्हाला ठरवायचं. बरोबर आहे की नाही? आमचं काम आहे, आम्हाला पैसे कमवायचे, आमच्या मुलांना आम्हाला उच्च प्रतीचं शिक्षण द्यायचं, आम्हाला चांगल्या क्वालिटीचं शिक्षण द्यायचं, बायका पोरांचे सगळे शौक पुरवायचे. पण तुम्हालाही बायका पोरं आहेत, तुम्हालाही शौक आहेत, आणि ते पुरे करायचे. त्यासाठी कुठल्या तरी अशा लोकांसोबतच जा की जे लोक तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील, चांगल्या प्रतीचे माल काढून देईल आणि उत्पन्न चांगलं काढून खर्च कमी करतील. अशा लोकांसोबत जा. मी म्हणतोय म्हणून माझ्यासोबत नका येऊ, किंवा दीपक सर माझ्यासोबत आहे म्हणून त्यांच्या सोबत नका जाऊ. एकदा दीपक सरांचे प्रोडक्ट चांगले आहेत का ते बघा. समिधा केमिकलचे प्रोडक्ट डेमो घ्या ना.
कंपन्या डेमो देतात ना, देतात बरोबर. मग त्या डेमोचे रिझल्ट पहा तुम्ही. जसे डेमोचे result रिझल्ट दिले, दिले बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही 10 लिटर औषध मागवलं, 10 लिटर मागवला बरोबर, आणि 10 लिटर सोडलंय. आज तुम्हाला त्याचे फायदे दिसत आहेत, बरोबर. असे काही शेतकऱ्यांना असं काहीतरी डेमो मागवा. किंवा मी जसं म्हणलो की मी बोरावरती पहिल्यांदाच काम करतोय, मी मिरचीवरती काम करतोय, मी आल्यावरती काम करतोय, डाळिंब मोसंबीवरती आम्ही काम केलंय, उसावरती आम्ही काम करतोय. तर बोरावरती पहिल्यांदा आहे. तर तुमच्या एरियामध्ये जिथं बोरांना मी आता व्हिडिओ बनवले, मी तुम्हाला इथल्या 10 लोकांचे नंबर देऊ शकतो की त्या लोकांना आपण औषध दिलेलं आहे. प्रत्यक्ष त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे बघा. त्यांना जर रिझल्ट असतील तर त्यांना सांगा. जसं आपले सागर भाऊ की भाऊ रिझल्ट असेल तरच हो म्हणा, एरवी नाही म्हणा. आणि शेतकऱ्यांनाही फसवू नका. तुमच्याकडे शेतकरी येत असेल तर त्यांना सांगा की रिझल्ट आहे, असेल तरच, नसेल तर बिंदास सांगा की साहेब नाहीये. कारण मला पण तुम्हाला फसवायचं माझ्या पैशासाठी. आणि मी तुम्ही बघताय बऱ्याचदा मी व्हिडिओ मध्ये हेच सांगतो, मला तुमच्या माझ्या पैशासाठी तुम्हाला फसवायचं नाही, कारण मी शेतकऱ्याला मुलगा आहे. त्यामुळं मित्रांनो, शेतकरी मित्रांनो खास करून सांगतो, रिझल्ट बघा आणि त्यानंतर प्रोडक्ट वापरा. ते कुठल्याही कंपनीचे असतील. आणि आपल्या कंपनीचे सुद्धा प्रोडक्ट वापरताना एकदा त्याचे रिझल्ट बघून घ्या आणि त्यानंतर वापरा. पण मी नक्कीच सांगेन, एक वेळेस बघा जाऊन आणि वापरा. आणि तुम्हाला जर प्रोडक्ट लागत असतील तर दीपक सर आपले धुळे बघतात आणि व्हिडिओमध्ये एक नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करा किंवा दीपक सरांना तुम्ही कधीही फोन करा, ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. कुठं मिळतात, काय मिळतात, ते कंपनीचे प्रोडक्ट सांगतील. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सगळेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. मी हे व्हिडिओमध्ये आज पहिल्यांदा म्हणतोय, मी कधीच म्हटलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणून, पण तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त पाहता येतील त्याच्यासाठी म्हणा, म्हणजे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल. त्याच्यासाठी एक वेळेस तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.